सोशल मीडियाच्या युगात चांगल्या कामांनाही मिळावी प्रसिद्धी, निवृत्त पोलिसांची भावना. आजच्या सोशल मीडियाच्या युगात नकारात्मक आणि वादग्रस्त घटनांना झटपट प्रसिद्धी मिळते. मात्र समाजासाठी निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल अनेकदा घेतली जात नाही, अशी खंत काही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पोलीस दलातील काही व्यक्तींच्या चुकीच्या कृतींना सोशल मीडियावर वारंवार प्रसिद्धी दिली जाते. त्यामुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असल्याचं मतही त्यांनी मांडलं आहे. पोलिसांकडून दररोज अनेक चांगली आणि समाजोपयोगी कामं केली जातात. गुन्हे उघडकीस आणणे, नागरिकांना मदत करणं, आपत्तीच्या काळात मदतीला धावून जाणं अशा अनेक सकारात्मक कार्यांची मात्र पुरेशी दखल घेतली जात नसल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या सेवा काळातील अनेक आठवणींनाही उजाळा दिला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेले प्रयत्न, कठीण परिस्थितीत पार पडलेल्या जबाबदाऱ्या आणि समाजहितासाठी केलेल्या विविध कामांची माहितीही त्यांनी सांगितली. पोलीस दलात काही अपवाद वगळता मोठ्या प्रमाणावर प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या कामालाही सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांनी योग्य प्रसिद्धी द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. समाजात सकारात्मकतेचा संदेश पोहोचवण्यासाठी आणि चांगल्या कामांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी माध्यमांनी अशा कार्याची दखल घेणं गरजेचं असल्याचं मतही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय. सर, आजकाल सोशल मीडियाचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सोशल मीडियामध्ये फक्त पोलिसांची काहीच बाजू दाखवते, काही बाजू दाखवते. त्याबद्दल आपण काय सांगतो? सोशल मीडिया हे जे माध्यम आहे, पोलीस आणि सोशल मीडिया हे पहिली गोष्ट जनतेसाठी दोन्ही फायदेशीर आहेत. परंतु पोलीस ज्या वेळेला चांगलं काम करतो त्याचे चांगलं काम केल्याची जास्त मीडियावर दाखवलं जात नाही. जर एखादी काम चुकीचं करत असेल तर ते पुन्हा पुन्हा ते दाखवलं जातं. त्यामुळे जनतेमध्ये जे पोचायला पाहिजे ते पोचत नाही. उदाहरणार्थ एखादी ट्रॅफिक हवालदार त्याने गाडी उभी केली, गाडी उभी केल्यानंतर तो काय सांगतो, काय करतो, काय बोलतो ते न दाखवता तो जर काही चुकीचं काम करत असेल तर ते पुन्हा पुन्हा दाखवलं जातं. यामुळे काय होतं, पोलिसाची चांगली बाजू जी आहे ती जास्त दाखवली जात नाही आणि जी खराब बाजू आहे ती पुन्हा पुन्हा दाखवली जाते. समाज माध्यमात मीडिया आणि पोलीस ही दोन्ही जे आहेत ही दोन्ही भक्कम पाया आहे समाजाचा. ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला ठाण्यातील काही नागरिकांकडून विरोध झाला असतानाच आता या वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचा लघु उद्योगांनाही फटका बसेल. पोखरण रोड येथील अंदाजे 30 ते 40 लघु उद्योग या प्रकल्पामुळे बाधित होणार असल्याने या उद्योजकांवर स्थलांतराची टांगती तलवार आहे. त्यामुळे प्रकल्प राबवताना आरेखनात बदल करण्याची मागणी लघु उद्योजकांनी केली आहे. ठाणे शहरातील अंतर्गत मार्गावर वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या निर्माणाची कामं सुरू आहेत. या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचं आरेखन लोकवस्तीतून जात आहे. वृक्ष बाधित होत असल्यानं अनेक सामाजिक संस्थांचा प्रकल्पाला विरोध आहे. 12,200 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सर्वसामान्यांवर लादला जात असल्याचा आरोप सिटीझन फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट या संस्थेनंही केला आहे. या प्रकल्पाची कामं सध्या उपवन आणि ब्रह्मांड भागात सुरू आहेत. मेट्रो मार्गिकेसाठी येथे पत्रे उभारले जात आहेत. पोखरण रोड येथील उपवन भागात 700 ते 800 लघु उद्योग आहेत. अनेक यंत्र किंवा त्यांचे सुटे भाग या उद्योग नगरी बनतात. त्यामुळे हे लघु उद्योग राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. दरवर्षी या भागातून कोट्यावधी रुपयांचा महसूल कर रूपी सरकारला प्राप्त होतो. परंतु प्रकल्पाचं आरेखन यातील काही लघु उद्योगांवरून जात आहे, त्यामुळे त्यांच्यावर संकट उभं राहिले. या संदर्भात पोखरण लेक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन या लघु उद्योजकांच्या संघटनेनं महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता सुमारे 15 लघु उद्योजक बाधित होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु 30 ते 40 लघु उद्योजक बाधित होणार असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. लघु उद्योजकांनी नुकताच आमदार संजय केळकर यांची देखील भेट घेतली. त्यानंतर महामेट्रोचे अधिकारी आणि लघु उद्योजकांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत संबंधित ठिकाणी आमदार केळकर, लघु उद्योजक आणि महामेट्रोचे अधिकारी पाहणी करण्याचं ठरलं होतं. त्याप्रमाणे आज या जागेची पाहणी करण्यात आली. आमदार संजय केळकर, लघु उद्योजक आणि महामेट्रोचे अधिकारी यांनी सर्व माहिती जाणून घेऊन योग्य त्या सूचना केल्यात. यावेळी स्थानिक उद्योजक आणि आमदार संजय केळकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली आहे. आज या ठिकाणी आम्ही पाहणी दौरा आयोजित केला होता.
आणि मेट्रोचे अधिकारी आणि आपले ओपन इंडस्ट्रियल इस्टेटचे प्रतिनिधी आणि जे गाळे आहेत की जिथून मेट्रो जाते, तर यांचा पाहणी दौरा आज आम्ही केला. आणि या पाहणी दौऱ्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आढळल्या. त्याच्यामध्ये निरनिराळे पर्याय देखील इथल्याही लोकांनी सुचवले आणि मेट्रोच्याही लोकांनी सुचवले. आता याच्यामध्ये नक्की किती गाळे बाधित होत आहेत त्याचा सर्व्हे केला जाईल आणि त्या सर्व्हेच्या नंतर देखील याच्यातनं की कमीत कमी इथल्या आमच्या उद्योजकांना त्रास होईल, कमीत कमी इथल्या उद्योजकांवर त्याचा परिणाम होईल, त्यांच्या पोटापाण्यावर, अशा प्रकारची रचना करण्याचा आम्ही त्यांच्या वतीने मेट्रोकडे प्रयत्न करू. आणि मला निश्चितपणे खात्री आहे, आता काही ठिकाणी मेट्रोने आपल्या जागाही बदलल्या, स्टेशनची जागाही पुढे नेल्या, तर त्या पद्धतीने जे जे टेक्निकली शक्य आहे ते करून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. साहेब, जे गाड्या जायला काही त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जर बाधित झालो इथे तुला तर आम्हाला इथेच कुठली जागा द्यावी, कुठे लांब नको देता. त्यांना एका वाक्यात सांगायचं म्हणजे त्यांना कुठेही लांब जाण्याचा तर प्रश्नच नाही, परंतु जे बाधित किती होतील ते एकदा कळलं की त्यांना त्या ठिकाणीच आपण कशा पद्धतीने त्यांचं अकोमोडेशन करता येईल, स्थलांतर, ते देखील बघू. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही त्यांच्या, कारण हे लघु उद्योजक आहेत, MSME मध्ये येतात, छोटे छोटे उद्योग आहेत. 50 वर्षापासून हे लोक इथे आमचे आहेत, 2-3 हॉटेल पण आहेत तिथे. पण ते सगळं एकदा सर्वे झाला आठवड्याभरामध्ये की त्याच्यानंतर त्याचं ताबडतोब आपण मीटिंग घेऊन काय त्याच्यामध्ये करता येईल. आणि दुसरा पर्याय सुद्धा जो आहे तो देखील तपासून बघायचं आपण मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की जेणेकरून कुठलंही काही होणार नाही. आता समजा 13 होतील, 20 होतील, एक्झॅक्ट सर्वे नंतरच कळणार आहे, परंतु कुठलाच होणार नाही तोही पर्याय बघून घ्यायचा आहे. आणि पुढच्या या 10 दिवसामध्ये त्याच्या संबंधामधला आपल्याला निर्णय घेता येईल. पण इथल्या लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याच्याकरता आम्ही यांच्या वतीने निश्चितपणे मेट्रोच्या बरोबर बसून त्याच्यातून तोडगा काढू, मार्ग काढू. मेट्रो सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलजवळ एका वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर 307 कलमाअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. काल संध्याकाळी रस्त्यावर थुंकणाऱ्या एका परप्रांतीय चालकाला एका वृद्धानं जाब विचारल्यानंतर या चालकानं खाली उतरून या वृद्धाला बेदम मारहाण केली होती. यावेळी या परप्रांतीय चालकानं या वृद्ध व्यक्तीला मारण्यासाठी हातात दगड घेतल्याचंही स्पष्टपणे दिसत होतं.
अशा प्रकारे घाण केल्याचं लक्षात आणून दिल्यावरही जाब विचारणाऱ्याला गंभीर मारहाण होणार असेल तर ते कदापि खपवून घेतलं जाणार नाही. या घटनेत या वृद्धाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत स्थानिक शिवसैनिकांनी या चालकाला शोधून अद्दल घडवून त्याला वर्तकनगर पोलीस स्थानकात आणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र ही घटना समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन परप्रांतीय चालकावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांना दिले आहेत. गेली अनेक वर्ष रखडलेल्या घोडबंदर येथील शिवसृष्टी प्रकल्पाचं काम आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून वेगानं पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या संदर्भात मंत्रालयात पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून घोडबंदर किल्ला आणि परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. घोडबंदर किल्ला, खाडी किनारा, त्या बाजूला स्कायवॉक अशा विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. घोडबंदर किल्ला परिसराचा विकास करून पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच अनुषंगानं घोडबंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव आपण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. त्यांनी या प्रस्तावाला मान्यता देत सुमारे 50 कोटी रुपये खर्चाच्या शिवसृष्टी प्रकल्पास मंजुरी दिली होती असंही त्यांनी सांगितलं. या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी 75% निधी पर्यटन विभागामार्फत आणि उर्वरित 25% निधी संबंधित महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्याचा निर्णय उच्चस्तरीय समितीनं घेतला होता. मात्र निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता राहावी तसंच प्रकल्पाचं काम अधिक वेगानं पूर्ण व्हावं यासाठी संपूर्ण खर्च पर्यटन विभागानेच करावा अशी विनंती आपण पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केल्याचंही त्यांनी सांगितलं. त्या अनुषंगानं आज झालेल्या बैठकीत मंत्री शंभूराजे देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिलेत. त्यानुसार घोडबंदर येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाचा संपूर्ण खर्च पर्यटन विभागाअंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला मोठी गती मिळणार असून तो लवकरच पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालाय. यावेळी उपस्थित अधिकारी आहेत तसंच पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रकल्पाला दिलेल्या सहकार्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचे आभार मानले.